साहेबांचा डाव तुम्हाला नाही कळायचा. साहेबांनी आतापर्यंत भल्या भल्या राजकारणांना पाणी पाजलंय. वस्ताद अजून आखाड्यात आहे. या आणि अशा कित्येक गोष्टी शरद पवारांच्या राजकारणाबद्दल बोलल्या जायच्या. शरद पवारांनी केलेलं राजकारण त्यांचे पुतणे दिवंगत अजितदादांना देखील कळायचं नाही, असं सांगण्यात यायचं. आता शरद पवारांचे वय जवळपास 85च्या जवळ आहे. या वयातही शरद पवार राजकारणाचे टाकत असलेले डाव आजच्या तरुण पिढीला पटणारे नाहीत. त्यामुळे भाकरी फिरवायला निघालेल्या काकांचा अख्खा पिठाचा डबाच त्यांच्या चेल्यांनी पळवला. अशा पोस्ट सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर फिरू लागल्यात. ज्या आजोबांनी पार्थ पवारांना ही लेखलं, त्याच पार्थ पवारांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला. हे सगळं नेमकं कसं झालं? सुनेत्रा पवार यांचा इतक्या घाईत शपथविधी उरकण्यामागे काय कारणं होती? सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे सावलीसारख्या वावरल्या, पण त्यांनाही शपथविधीची भनक कशी लागली नाही? आता शरद पवारांचा पुढचा डाव काय असणार? हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अजितदादांचं बारामतीतील विमान अपघातात 28 जानेवारी रोजी निधन झालं आणि राज्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. आता अजितदादांच्या पक्षाचा काय होणार? त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या राजकीय करिअरचं काय होणार? हे आणि इतर अनेक प्रश्न चर्चेला आले. मात्र तोपर्यंत कुणाकडेच याचं उत्तर नव्हतं. 29 तारखेला अजितदादांवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर राजकीय पाटावर वेगाने हालचाली सुरू झाल्या. अजितदादांना पक्ष विलीन करायचा होता. त्यांना पुन्हा एकदा मोठ्या साहेबांच्या मार्गदर्शनात काम करायचं होतं. अशा बाईट शरद पवार गटाच्या नेत्यांनी मीडियाला देण्यास सुरुवात केली. या बाईट पाहून अजित पवार गटाचे नेते सावध झाले होते. रात्री 8 वाजता बारामतीच्या हॉटेल सिटी इनवर काही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे होते. इथूनच पार्थ पवार यांना पक्षीय राजकारणात काय घडतंय, मोठ्या साहेबांकडून पक्ष विलीन करण्याबाबत काय हालचाली सुरू आहेत, याची माहिती देण्यात आली. या माहितीची सगळी देवाणघेवाण अजितदादांचे राजकीय सल्लागार डिझाईन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांच्यामार्फत सुरू होती. कारण या सगळ्या राजकीय खेळात अरोरा थेट सहभागी होतील अशी शंका तोपर्यंत कुणालाही आली नाही. इकडून पुढचा राजकीय पट मांडण्यासाठी पार्थ पवारांची परवानगी मिळणं आवश्यक होते. त्यांनी ही परवानगी दिली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दोघे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण मुंबईत आल्यानंतर पटेल आणि भुजबळ हे दोन्हीही वेगवेगळ्या सत्रात मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणं किती गरजेचं आहे हे सांगितलं. मुख्यमंत्र्यांनीही सुनेत्रा पवार अजितदादांची जागा घ्यायला तयार असतील तर आम्ही तुमच्यासोबत राहू, असं सांगितलं. त्यानंतर पुढचे डाव पडण्यास सुरुवात झाली. मुंबईत काय घडतंय याची माहिती इकडे शरद पवार घेत होते. मात्र प्रफुल्ल पटेलांनी मीडियाला बाईट देताना सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्याविषयी आमची चर्चा झाली नाही, त्यांची निवड निश्चित नाही, असं सांगत शरद पवार गटाला संभ्रमात टाकलं. इकडे भाजपलाही शरद पवार काय करू शकतात याचा अंदाज होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटलेला व्यक्ती पुन्हा सुनेत्रा पवारांना भेटू नये, संवादाची देवाणघेवाण त्रयस्थ व्यक्तीमार्फत व्हावी, असं फडणवीसांकडून सांगण्यात आलं. त्यानुसार पटेल यांनी नरेश अरोरा यांच्याशी संपर्क केला. त्यांचं मुख्यमंत्र्यांची बोलणं करून दिलं. मुख्यमंत्र्यांना खात्री होताच पुढची तयारी सुरू झाली. मग भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. ते बाहेर आले आणि त्यांनी मीडियाला सांगितलं की उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत कोणाला नेता करायचं याचा निर्णय होईल. मात्र तोपर्यंत शरद पवारांचा कोणीही सुनेत्रा पवारांना भेटणार नाही अशी खास काळजी घेण्यात आली होती. अगदी सुप्रिया सुळेंना देखील ही खबर लागू दिली नाही. जेव्हा भुजबळांचा बाईट आला त्यानंतर शरद गट सावध झाला. पण त्यापूर्वीच पोलीस बंदोबस्तात सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी तयार झाल्या होत्या. सोबत जय पवारांना ठेवण्यात आलं होतं. पण इकडे शरद पवारांना वाटत होतं की सुनेत्रा पवार आपल्याशी चर्चा केल्याशिवाय काही निर्णय घेणार नाहीत. पण शरद पवारांचा हा अंदाज चुकविण्यात आला. इकडे सकाळी सकाळीच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला शपथविधीची कल्पना नाही, पक्ष त्यांचा आहे, त्यांचे नेते काय निर्णय घेत असतील, पण जे होतंय ते अजितदादांच्या अंतिम इच्छेविरोधात होत आहे, असं सांगितलं. ज्यातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात या जनभावनेला हवा देण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं. पण आधीच्या रणनीतीचा भाग म्हणून पार्थ पवारांना बारामतीतच ठेवण्यात आलं. मोठ्या साहेबांनी काही गडबड केली तर ती पार्थ पवार यांनी हाताळावी अशी त्यामागची अपेक्षा होती. आणि घडलंही तसंच. पवार काही हालचाली करण्याआधीच पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले. तिथे त्यांच्यासोबत अजितदादा समर्थक किरण गुजर होते. ते म्हणाले पार्थ पवार यांनी शरद पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असं सांगितलं. त्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या आईला भेटायला गेल्या. मात्र तिथेही पार्थ पवार त्यांच्या सोबतच राहिले. आता दिल्लीतून काही होतंय का हे पाहण्यासाठी सुप्रिया सुळे बजेटचं नाव सांगून दिल्लीला निघाल्या. पण तिथे कुणाची भेट घेण्यापूर्वीच मुंबईत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी देखील झाला होता.
यापूर्वी शरद पवार गटाने केंद्रात एनडीएचा भाग होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यावेळी अमित शहाने त्यांना पक्ष राष्ट्रवादीत विलीन करून नेतृत्व अजितदादांकडे देण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसारच अजितदादा आणि शरद पवार यांच्यात पक्ष एकत्रीकरणाबाबतच्या बैठका सुरू होत्या. त्यात केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्री करणे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना मंत्री करणे या गोष्टींवर चर्चा झाल्या होत्या. 12 फेब्रुवारीला स्वतः अजितदादा पक्ष विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असं आता सांगितलं जातंय. अशा प्रकारे 30 आणि 31 जानेवारीला बारामतीत, मुंबईत राजकीय घडामोडी घडल्या. पार्थ पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते असतील, सगळेच शरद पवारांच्या छत्रछायेत वाढले आहेत. पण या सगळ्यांनी शरद पवारांना कात्रजचा घाट दाखवल्याचं बोललं जात आहे. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,